नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण भारतीय इतिहासातील दोन अत्यंत प्रभावशाली पण बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने समजल्या गेलेल्या व्यक्तिमत्वांचा अभ्यास करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विनायक दामोदर सावरकर. आजकाल राजकीय चर्चांमध्ये या दोन नावांचा उल्लेख अगदी वारंवार होतो, पण बऱ्याचदा तो अत्यंत वरवरचा असतो. आपला आजचा उद्देश एकदम स्पष्ट आणि तटस्थ आहे. कोणत्याही राजकीय बाजू न घेता केवळ उपलब्ध ऐतिहासिक कागदपत्रे आणि संदर्भांवरून या दोन नेत्यांमधील वैचारिक साम्य आणि मूलभूत मतभेद आपण समजून घेणार आहोत. आधुनिक भारताच्या जडणघडणीत या दोन्ही विचारधारांनी नेमकी काय भूमिका बजावली हे आज आपण अगदी सखोलपणे पाहूया. या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी असेल. आपण सुरुवात करूया त्यांच्या ऐतिहासिक संदर्भापासून. त्यानंतर काही आश्चर्यकारक वैचारिक साम्य आपण पाहणार आहोत. मग वळूया त्यांच्या मूळ वैचारिक संघर्षाकडे. त्यानंतर धर्मांतराचा प्रश्न आणि शेवटी या द्वैताच्या पलीकडे दडलेले बारकावे आपण समजावून घेऊ. बघा, आजकाल कोणत्याही गोष्टीचं ध्रुवीकरण करण्याची एक सवयच झालीये. इतिहास अनेकदा या दोन नेत्यांना अतिशय सोप्या दोन श्रेणींमध्ये विभागतो. काही लोक म्हणतात की ते एकमेकांचे पूर्ण विरोधक होते, तर काही जण असा दावा करतात की दोघे पूर्णपणे सारखेच होते. पण ऐतिहासिक वास्तव असं नसतं. ते या दोन्ही टोकांच्या भूमिकांपेक्षा खूप वेगळं आणि गुंतागुंतीचं असतं. खरा इतिहास हा नेहमीच राखाडी रंगाच्या छटांमध्ये दडलेला असतो, जिथे काळे आणि पांढरे असं थेट वर्गीकरण करता येत नाही. आणि हीच गुंतागुंत आपल्याला आज उलगडायची आहे. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया. ऐतिहासिक संदर्भ आणि संपर्क. आता एक अतिशय रंजक विरोधाभास पहा. महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यात जसे मोठे थेट आणि सार्वजनिक वादविवाद झाले, तसा कोणताही मोठा प्रसंग आंबेडकर आणि सावरकर यांच्यात झाल्याची ऐतिहासिक नोंद आपल्याला दिसत नाही. दोघंही समकालीन नेते होते. दोघांचंही मुख्य कार्यक्षेत्र महाराष्ट्र होतं. म्हणजे ते भौगोलिकदृष्ट्या आणि कालखंडानुसार एकमेकांच्या अगदी जवळ होते. तरीही त्यांच्यात थेट सार्वजनिक वादविवाद झाले नाहीत. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की ते एकमेकांच्या कामापासून अनभिज्ञ होते. ते एकमेकांच्या चळवळींवर, विचारांवर आणि समकालीन राजकारणातील पावलांवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून होते. थोडं 1930च्या दशकात जाऊन पाहूया. हे दशक भारतीय सामाजिक इतिहासात अत्यंत खळबळजनक होतं. एका बाजूला डॉक्टर आंबेडकर दलित अधिकारांच्या चळवळीचं खंबीर नेतृत्व करत होते. महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशासारखे ऐतिहासिक लढे उभे राहत होते. आणि अगदी त्याच काळात 1931मध्ये सावरकरांनी तिकडे रत्नागिरीत पतितपावन मंदिर सुरू केलं. या मंदिरात तत्कालीन कथित अस्पृश्यांना प्रवेश दिला गेला. त्या काळातलं हे एक अतिशय असामान्य आणि धाडसी पाऊल होतं. डॉक्टर आंबेडकरांना सावरकरांच्या या सामाजिक सुधारणेच्या कामाची पूर्ण माहिती होती. म्हणजे बघा, दोन वेगवेगळ्या मार्गांनी पण एकाच वेळी सामाजिक विषमतेविरुद्ध दोन लढे आकाराला येत होते. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. आश्चर्यकारक वैचारिक साम्य. इतिहासातला हा एक विलक्षण योगायोग म्हणावा लागेल. या दोन्ही नेत्यांनी काही काळ महात्मा गांधींच्या कार्यपद्धतीवर आणि दृष्टिकोनावर प्रखर टीका केली होती. पण इथे एक मोठा फरक आहे. त्यांची कारणं पूर्णपणे वेगळी होती. सावरकरांचा विरोध हा प्रामुख्याने हिंदुत्व आणि राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून होता. त्यांना गांधीजींची अहिंसा आणि धोरणं अमान्य होती. पण दुसरीकडे आंबेडकरांची टीका ही दलित अधिकारांच्या सुरक्षेवर केंद्रित होती. गांधीजींचा हरिजन हा शब्द किंवा पुणे करार आंबेडकरांना प्रखरपणे अमान्य होता. दोघांचाही गांधीजींच्या दृष्टिकोनाला विरोध होता, पण त्यामागची राजकीय आणि सामाजिक कारणमीमांसा अगदी भिन्न होती. तसंच फाळणी आणि पाकिस्तानच्या प्रश्नावरही त्यांच्यात एक प्रकारची व्यावहारिक सहमती दिसून येते. त्यावेळचा हिंदू-मुस्लिम राजकीय तणाव दोघांनीही उघडपणे मान्य केला होता. त्यांनी तत्कालीन जातीय वास्तवाकडे डोळेझाक केली नाही किंवा केवळ भावनिक आदर्शांवर ते विसंबून राहिले नाहीत. देशासमोरच्या या ज्वलंत प्रश्नावर दोघांनीही अत्यंत कोरडं आणि कठोर वास्तव मांडलं. अर्थात या समस्येवर त्यांनी सुचवलेले अंतिम उपाय वेगवेगळे ठरले, पण मूळ राजकीय वास्तव ओळखण्यात त्यांनी कोणतीही चूक केली नाही. पण जिथे साम्य संपतं तिथेच खरा संघर्ष सुरू होतो. आणि तोच आपला तिसरा भाग आहे, मूळ वैचारिक संघर्ष. आता इथे नीट लक्ष द्या, कारण इथेच सर्वात मोठा तात्विक मतभेद आहे. सावरकरांनी मंदिर प्रवेश आणि सहभोजनासारख्या सामाजिक सुधारणांना जोरदार पाठिंबा दिला. त्यांना मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले करायचे होते. पण डॉक्टर आंबेडकरांच्या मते हे प्रयत्न अत्यंत अपुरे आणि वरवरचे होते.
आंबेडकरांची भूमिका एकदम स्पष्ट होती की केवळ मंदिरात प्रवेश दिल्याने समानता प्रस्थापित होणार नाही. त्यासाठी जात व्यवस्थेची मूळ रचना आणि तिला आधार देणारं धर्मशास्त्रच समूळ नष्ट करावा लागेल. थोडक्यात सांगायचं तर सावरकरांचा कल समाज सुधारण्याकडे होता, तर आंबेडकरांचा लढा हा ह्या अन्यायकारक रचनेच्या संपूर्ण उच्चाटनासाठी होता. हा केवळ पद्धतीचा नाही तर तत्वांचा मोठा फरक होता. जातीव्यवस्थेचा नाश केल्याशिवाय हिंदूंचं एकत्रीकरण करणे हे वरवरचे आहे. डॉक्टर आंबेडकरांचं हे विधान त्यांच्या वैचारिक भूमिकेचा गाभा स्पष्ट करतो. सावरकर हिंदुत्व या संकल्पनेतून हिंदू समाजाला एकसंध करू पाहत होते, पण आंबेडकरांचा युक्तिवाद असा होता की जोपर्यंत हिंदू समाज जातीवर आणि विषमतेवर आधारित राहील तोपर्यंत खऱ्या अर्थाने राजकीय किंवा सामाजिक एकता कधीच शक्य होणार नाही. सामाजिक विषमतेच्या पायावर राजकीय एकतेची इमारत उभीच राहू शकत नाही. हा त्यांचा सावरकरांच्या हिंदुत्ववादी एकत्रीकरणाला दिलेला थेट बौद्धिक प्रतिसाद होता. या मुद्द्यांची थोडी तुलना करून बघितली तर हे अधिक स्पष्ट होईल. जातीच्या प्रश्नावर सावरकरांचा मार्ग होता सामाजिक सुधारणेचा, तर आंबेडकरांचा मार्ग होता संपूर्ण उच्चाटनाचा. हिंदुत्व ही सावरकरांसाठी राष्ट्राचा मुख्य आधार असलेली संकल्पना होती, तर आंबेडकरांच्या मते जातीमुळे ही संकल्पनाच समस्याग्रस्त होती. अस्पृश्यतेवर सावरकरांनी सुधारणेचा मार्ग निवडला, तर आंबेडकरांनी रचनात्मक विनाशाचा मार्ग पत्करला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवाद. सावरकरांचा राष्ट्रवाद हिंदू केंद्रित होता, तर डॉक्टर आंबेडकरांचा राष्ट्रवाद हा संपूर्णपणे संविधान आणि सामाजिक न्यायावर आधारित होता. आधुनिक भारताची उभारणी कशी व्हावी यावरच्या या दोन अत्यंत भिन्न विचारधारा आहेत. आता येऊयात चौथ्या आणि एका अत्यंत निर्णायक वळणावर, धर्मांतराचा प्रश्न. मी हिंदू म्हणून जन्मलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही. इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेले हे अतिशय शक्तिशाली विधान आहे. 1935 साली येवला इथे केलेली डॉक्टर आंबेडकरांची ही घोषणा म्हणजे केवळ एका रात्रीत घेतलेला किंवा उत्स्फूर्त निर्णय नव्हता. अनेक वर्षांचे अथक प्रयत्न, सत्याग्रह आणि पदरी आलेली घोर निराशा या सगळ्याचा तो एक ऐतिहासिक स्फोट होता. तो त्यांचा धर्माबाबतचा अंतिम निर्णय होता. याच वळणावर या दोन विचारधारांनी कायमची वेगळी दिशा घेतली. डॉक्टर आंबेडकरांनी पुढे जाऊन बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यांच्यासाठी धर्म हे वैयक्तिक मुक्ती, समानता आणि मानवी सन्मानाचं साधन होतं. दुसरीकडे सावरकरांचा या धर्मांतराला कडाडून विरोध होता. हिंदू समाज एकसंध राहिलाच पाहिजे यावर ते ठाम होते. सावरकरांच्या दृष्टीने धर्म हे प्रामुख्याने राष्ट्रीय ओळख आणि सामाजिक एकत्रीकरणाचं साधन होतं. हा त्यांच्यातला ऐतिहासिक आणि सर्वात मोठा संघर्ष ठरला. एकाला मानवी मुक्तीसाठी धर्मांतर हवं होतं, तर दुसऱ्याला राष्ट्रीय एकतेसाठी ते थांबवायचं होतं. आणि आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या भागावर, द्वैताच्या पलीकडील बारकावे. या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय शिकतो तर ऐतिहासिक बारकावे हे कधीच ब्लॅक अँड व्हाईट नसतात. डॉक्टर आंबेडकर आणि सावरकर हे एकमेकांचे संपूर्ण विरोधकही नव्हते आणि त्यांचे विचार पूर्णपणे जुळणारेही नव्हते. तत्कालीन राजकीय वास्तव आणि समकालीनावरील टीका यावर त्यांची नक्कीच सहमती होती. पण जेव्हा प्रश्न जात आणि धर्माच्या मूळ रचनेचा आला तेव्हा ते मूलभूतरित्या एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे झाले. हे भारताला आधुनिकतेकडे नेणारे दोन समांतर प्रवाह होते, ज्यांचे मार्ग आणि अंतिम ध्येय पूर्णपणे भिन्न होते. खऱ्या ऐतिहासिक अभ्यासात ही गुंतागुंत समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. शेवटी जाता जाता एका प्रश्नाचा विचार नक्की करा. ऐतिहासिक महापुरुषांना आपण कधीही सोप्या आणि सुटसुटीत चौकटीत बसवू शकतो का? की भिन्न विचारांमधला हा गुंतागुंतीचा संघर्ष आपण खुल्या मनाने नेहमीच स्वीकारायला हवा? विचार करा. या सविस्तर विश्लेषणात आज आपण इथेच थांबूया. अशीच वैचारिक प्रगल्भता अंगीकारत राहूया.